नमस्कार मैत्रिणींनो, गुड इव्हनिंग सगळ्यांना। मी आज तुम्हाला दोडक्याची भाजी दाखवायली। मैत्रिणींनो, दोडका घेतलाय कट करून, इकडे घेतली मैत्रिणींनो लसूण, अद्रक, खोबरं आणि टमाट्याची पेस्ट, पुन्हा चिल्ली पावडर घेतली, मीठ घेतले, हळद घेतली आणि इकडे घेतलंय मैत्रिणींनो घरचा काळा मसाला आणि गोडा मसाला, 2 मसाले घेतलेत आपण। आता आपल्याला फोडणी घालायची। तेल टाकलंय, तेल बी तापलंय आता चांगलं। जिरे मोहरी घालायची, जिरे मोहरी घातली की आपल्याला ह्याच्यात खोबरं, लसूण, अद्रक आणि टमाट्याची पेस्ट घालायची। कोथिंबीर असली तर टाकायची नाही, माझ्याकडे आज भेटली कोथिंबीर, मला टाकली। आता मी असं कंपल्सरी नाही असावं म्हणून असली तर टाकायची। ते मसाला चांगला हे करून घ्यायचा, चांगला तडसू द्यायचा मैत्रिणींनो। मसाला चांगला भाजून घ्यायचा, मसाला। जर मैत्रिणींनो तुमच्याकडे जर घरी नारळ असले समजा, तर घरचे ओले नारळ तर खूप चांगले आहेत आहारामध्ये। जर तुम्ही ओल्या नारळाचा समावेश केला ना, तुमच्या स्किनसाठी आणि केसांसाठी खूप चांगलं आहे। पण ओले नारळ, आता नारळ एक नारळ 50 रुपयाला पडते, खूप महाग पडते। मी तर खोबरंच आणते आपलं, एकदाच 1 किलो खोबरं आणायचं आणि खिसून ठेवायचं, म्हणजे कसं मिक्सर खराब होत नाही। नाही तर मिक्सर लगेच त्याची गुंडी खराब होती, माझ्या मिक्सरचं तर तसलंच आहे। आता चांगला भाजलाय बघा। आता आपल्याला ह्याच्यामध्ये चिली पावडर घालायची, मीठ घालायचे आणि हळद घालायची आणि आपला घरचा काळा मसाला आणि गोडा मसाला हे घालायचा आहे। आता चांगलं भाजून घ्यायचं हे मसाला। गरम लागायला ना हाताला माझ्या चमच्यानं, गडबडीनं घेतला हे, ते चटके बस चटचट करायला ते नुसतं चमचा घेते दुसरा। मैत्रिणींनो, स्वतःचा जीव सांभाळून स्वयंपाक करायचा। मला चटके बसते तर गडबडीत गेली ना, करायला गेले ना, मला लई काहीतरी होतंय तिसरंच। चांगला भाजायचा हे मसाला, तरच मैत्रिणींनो अशी भाजी टेस्टी लागती। छान भाजून घेतलाय बघा। तेल कमीच टाकलंय मी, मला नाही तेलकट भाज्या जास्त आवडत, आमच्यात सगळ्यांनाच आवडत नाही जास्त। आता झालंय मित्रांनो, आता दोडका टाकायचा। मस्त ताजा दोडका आहे मैत्रिणींनो, माझ्या मुलाने आता भाजीपाला आणून दिलाय मला कुठं जाणंच झालं नाही आज बाहेर, म्हणून मी त्याला आणून दे मला, त्याने आणून दिलाय सगळं भाजीपाला। वांग्याची सांगितली होती, पण मी दोडक्याची म्हणलं दोडका उद्या खराब होतंय म्हणून आज करून टाकावं म्हणलं। आता हे ना भांडं हिसळून टाकायचं मैत्रिणींनो, असं हिसळून घ्यायचं, सगळं धुवून निघत म्हणजे तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं पाणी घाला, थोडीच करणार, डबल पाणी नाही चांगलं लागत भाजी। सगळं घातलंय मैत्रिणींनो ह्याच्यामध्ये। आता फक्त काय करायचंय, उकळी येऊ द्यायची ह्याला, हे भांडे उचलायचे, आवरायचं इथलं, मला भाजीपाला आवरायचा आहे मैत्रिणींनो, आता काढायचा आहे। आता हे टाकायचं घासायला, थांबायचं ना मैत्रिणींनो, पसारा वट्यावरचा जेवढा असेल तेवढा घासायला टाकायचा, म्हणजे काम सुधारते। जेवढा पसारा घेतलाय तेवढा ठेवून द्यायचा। मसाल्याचा डब्बा, तेलाचा कॅन,
काय करावं, बायाच्या मागे लावलंय स्वयंपाकाचं. किती बी कटाळा आला तरी बैला करावं लागतंय, चुली पुढं जावंच लागते. सुरी धुवून ठेवायची म्हणजे दुसऱ्या दिवशी सापडती. हे बघा मी धुवून घेतली स्वच्छ, अशी स्वच्छ धुवायची. नाही तर म्हणता ही काय राट सांगायची रामायण महाभारत आहे. खरंच माझा तुम्हाला ना मैत्रिणी राग येईल, पण मी सांगायली तुम्हाला बहीण म्हणून तुमची. म्हणजे असं पसारा पसारा म्हणलं ना आपले डोकं काम करत नाही. भाजी केली की लगेच पसारा आवरून टाकायचं, जिकडं तिकडं करायचं. आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे कूट, शेंगदाण्याचं कूट घालायचे. सगळी उकळी उडी नाहीत घातलं तरी पण जमतंय मैत्रिणी, पण उगं थोडं खाणार आहे मी घातलं म्हणायला. ओके, उद्या मैत्रिणी तुम्हाला मी न वेगळ्या पद्धतीच्या आणखीन दाखवील भाज्या. पण माझ्या व्हिडिओला मैत्रिणी कुणीच लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही. आणखीन रेसिपी दाखवील नवीन नवीन. झाली बघा आपली भाजी आता, म्हणजे फोडणी हे बसली आहे चांगली. कलर होऊनच कळती भाजी. आता हे काय फुल गॅस करायचं, एक उकळी आणायची, पुन्हा कमी गॅसवर 15 ते 20 मिनिट चांगली शिजवून घ्यायची भाजी. भाजी चांगली नाही शिजली ना मैत्रिणी, भाजीला चव येत नाही. चांगली शिजवून घ्यायची. बघा आता उकळी आली आहे, गॅस कमी करते मी. पुन्हा झाल्यावर तुम्हाला दाखवते. तोपर्यंत ते भाजीपाला मी नीट करते. बघा मैत्रिणी झाली आपली भाजी. थोडी कोथिंबीर कट करून टाकली हिरवी. आता 1-2 दिवस होती कोथिंबीर मला. आपलं काही नसतंय मैत्रिणी, असली तर टाकायची, नसली तर काय. छान झाली भाजी मस्तपैकी. बघून तोंडाला पाणी सुटले माझ्या तर इतकं. मला तर दोडक्याची भाजी इतकी आवडती ना. आता मी तुम्हाला एका दिवशीनं डाळ दोडका दाखवते, माझ्या मम्मीची रेसिपी. हरभऱ्याची डाळ टाकून इतका जर भारी लागते. आणि ह्या दिवसामध्ये, आणि ते पण बिना मसाल्याचा करते मी, मसाला अवॉइड करायचा. इतका जर भारी लागते ना डाळ वांग माझ्या आईच्या हातचं. मी तुम्हाला दाखवील रेसिपी, पण माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीनं भाजी करून बघा. मी तुम्हाला रेसिपी टाकल मैत्रिणी, डाळ दोडका, डाळ वांग. पण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.